आज आपण बघूया मी घरी केलेलं गुलाबांच्या पाकळ्यांपासून गुलाबजल। चला बघूया। हे बघा 4-5 दिवसापूर्वी ना मी या बॉटलमध्ये गुलाबजल तयार करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या आणि पाणी ठेवलं होतं। याच्यामध्ये गुलाबी कलरचं माझ्याकडे गुलाब फुलली होती आणि एक लाल कलरचा कलम फुलला होता, ते मी याच्यात टाकून ठेवलं होतं। आता 4-5 दिवसानंतर आहे ना हे बघा पाणी एकदम गुलाबी रंगाचं झालंय। आता मी ह्याला गाळून घेते। आता ह्याला गाळून घेण्यासाठी मी काय काय घेतलंय ते तुम्हाला दाखवते। हे बघा बाटलीमधलं पाणी गाळून घेण्यासाठी हा एक वाडगा घेतलाय, त्याला बाहेरून अशी धार आहे। हा एक वाडगा घेतलाय, एक पांढरा रुमाल घेतलाय मी आणि एक चिमटा घेतलाय मी। हे बघा म्हणजे पाकळ्या आतमधून काढण्यासाठी। आणि ह्या दोन खाली रिकामी 2 बॉटल घेतल्यात मी। या बघा आता मी तुम्हाला पाणी घालून दाखवते। पाणी खाली पडू नये म्हणून एक ताट घेतला मी। आता ताटामध्ये हे वाडगा ठेवते, त्यामध्ये हे ठेवते रुमाल। हे बघा आता ह्याच्यामध्ये ना हे बॉटलमधलं पाणी मी ओतते। मित्रांनो बॉटलचं झाकण मी काढलं, काय सुगंध येतो एकदम अत्तरसारखं। खरंच एकदम ओरिजिनल प्युअर गुलाबजल तयार। हे बघा असं ना सगळं ओतून घ्यायचं। हे बघा आता हे पूर्ण आहे ना रुमाल मी एक असं करून पूर्ण पाणी आहे ना घालून घेते। हे बघा जशी माझ्याकडे गुलाब होती ना त्याच रंगाचा गुलाबजल तयार झाले। बघा एक होता कळम लाल रंगाचा आणि बाकीची होती गुलाबी रंगाची गुलाब आणि सेम तसंच पाणी तयार झालंय। बघा आता मी काय करते या बॉटलमध्ये भरते। हे बघा आणि खालती जो गाळ आहे ना तो नाही घ्यायचा। हे बघा प्युअर गुलाबजल तयार। हे बघा एकदम माझ्या अंगणामधल्या गुलाबांच्या झाडावरच्या गुलाब होती त्या गुलाबाचं गुलाबजल मी तयार केलं। हे बघा आणि याच्यामध्ये गाळ वगैरे काहीच नाही, कारण का मी सफेद कपड्यामध्ये घालून घेतलंय ना। आणि ही बॉटल पण दुसरी घेतली आहे। हे बघा ह्या बॉटलमध्ये गुलाबजल केलं होतं मी आणि याच्यामध्ये मी घालून भरलं। हे बघा आता मी ह्याला चांगलं असं झाकण लावते। हे बघा आणि हे गुलाबजल ठेवून देते मी फ्रीजमध्ये, कारण का पुन्हा आपल्याला कधी जर आपल्याला लागलं तर याच्यातलंच पाणी घ्यायचं आणि बेसनमध्ये दह्यामध्ये मलईमध्ये हवं तेव्हा आपल्याला आपण लावू शकतो। हे बघा एकदम प्युअर गुलाबजल तयार आहे की नाही। तुम्ही पण असं एकदा करा मित्रांनो। आणखीन तुम्हाला मी एक दाखवते थांबा। हे बघा हे आहे ना 8 दिवसापूर्वी मी ह्या बर्नीमध्ये पांढरी गुलाब माझ्याकडे जास्त फुलली होती, मग त्याच्या पाकळ्या मी याच्यामध्ये ठेवल्या आणि त्या पाकळ्या भरपूर होत्या म्हणूनसाठी मी ह्याला ना 2-3 दिवस जरा जास्त ठेवलं, कारण का सगळं जरा रस निघून येऊ दे ना त्याचं। हे बघा आणि बॉटल पण मोठी आहे ना म्हणून मी ह्याला जास्त दिवस ठेवलं होतं। आता ह्याला सुद्धा मी घालून घेईन नंतरला, आता नाही नंतर घालून घेईन। हे बघा पण मी तुम्हाला सांगते। हे बघा मित्रांनो आपल्या अंगणामध्ये जी फुलं फुलतात ती अशी 2-3 दिवसाच्या नंतर पाकळ्या पडून जातात, बरोबर आहे। मग तुम्ही आता मुंबईला असा किंवा कोकणामध्ये असा आपल्या कुंडीमध्ये किंवा आपल्या जमिनीमध्ये गार्डनमध्ये गुलाब फुलली तर 2 दिवस 3 दिवस शोसाठी बरोबर आहे, नंतर पाकळ्या पडून जाण्यापेक्षा त्या पाकळ्यांचा आपणच उपयोग करायचा ना। हे बघा आणि त्याचा गुलाबजल तयार करायचं। कोण कोण काय म्हणतात माहिती आहे, अरे गुलाबाची वाट लावली। नाही, गुलाबाची वाट नाही लावायची। गुलाब झाडावरती 3-4 दिवस लय तर राहतं, नंतरला त्याच्या पाकळ्या पडायची सुरुवात होते। मग त्या पाकळ्या पडायच्या आधी आपण हे गुलाबजल तयार करायचं ना, होय की नाही। थोडंसं आपल्या कामातनं वेळ काढायचं आणि हे गुलाबजल तयार करायचं, कारण का हे जे आहे ना हे खूप साऱ्या आहेत अशा महिला मुली याचा उपयोग जास्त करतात। मग ते आपण हे घरीच ओरिजिनल केलेलं काय वाईट आहे, होय की नाही। आता मी तुम्हाला सांगू याच्यात मी काही सुद्धा मिसळलेलं नाही, फक्त मटक्यातलं पाणी आणि हे गुलाबांच्या पाकळ्या एकदम ओरिजिनल। बघा आणि एवढं सुगंधित झालंय ना मस्त एकदम। तुम्ही पण असं घरी करा। आपल्या जर कुंडीमध्ये आपल्या जमिनीमध्ये जर गुलाबं फुलली असतील तर त्या फुलांचं 4 का गुलाबं असली ना तरी त्याचा तुम्ही बिंदास बनवा। हे बघा आणि असं गुलाबजल प्युअर एकदम घरामध्ये तयार करा। माझा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या कुटुंबामध्ये या सर्वांना हा व्हिडिओ माझा शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा।